देवी भागवताच्या 3ऱ्या स्कंदात जन्मेजयाने व्यासजींना विचारलं की नवरात्रीचं खूप मोठं महात्म्य आहे आणि लोकांना मनोवांछित सिद्धी देण्यासाठी भगवतीची आराधना व व्रत उपवासाचा खूप महिमा ऐकलेला आहे. तर व्यास भगवान, तुम्ही मला शारदीय नवरात्रीविषयी सांगा. तेव्हा सर्वांनी ही माहिती ध्यान देऊ नये का? व्यासांनी शारदीय नवरात्र रावणाच्या मरण्यापूर्वी येतात आणि दुसऱ्या नवरात्री येतात रामाच्या प्रागट्यापूर्वी. भय प्रगट गोपाला होण्या अगोदर नवरात्री येते. तर हे 6 महिन्यात नवरात्री येतात. तर हा जो ऋतू आहे ना, खूप क्रूर ऋतू आहे, शारदीय ऋतू. हा रोगांची जननी आहे, रोगांना माता शारदे. आणि तसंही तो होळीच्या दिवसात. तर या दिवसात जर नवरात्र आणि उपवास नाही केले तर तो पुढे जाऊन मोठ्या मोठ्या रोगांची शिकार होऊ शकतो, अथवा आताही तो आजारपणात तापून निघेल. जर नवरात्रीचं व्रत केलं, भगवतीची आराधना केली, जगतधात्रीची, तर काही आराधनेची प्रसन्नता आणि पुण्यामुळे मनोरथही पूर्ण होतात आणि उपवासामुळे शरीरातही विजातीय द्रव्ये आहेत. लंघन आणि विश्रांती, उपवास आणि विश्रांती रोगांच्या कणांना भस्म करते. विश्रांती आणि उपवास रोगांच्या तत्वांना भस्म करतात. जर 9 दिवसांची नवरात्र नाही करू शकत तर कमीत कमी सप्तमी, अष्टमी, नवमी तर केलीच पाहिजे. जन्मेजयाने व्यासजींना विचारलं. व्यासजी म्हणाले की 9 हात लांब, 7 हात रुंद मंडप बनवून देवीची स्थापना केली पाहिजे. आणि 9 हात म्हणजे 13.5 फूट लांबी आणि 10.5 फूट रुंद तुमची जागा असेल, खोली असेल तर वास्तूनुसार चांगलं आहे. कोणीही न्यू जर्सीत कुठेही घर बनवलं तर डिझाईन काय आहे? 13.5 बाय 10.5 फूट. ते घर चांगलं राहील. 10 बाय 13 नका बनवू, 10 बाय 14 नाही, 10.5 बाय 13.5. ते सुख देणारं असेल. दक्षिणेला खिडक्या जास्त, पूर्वेला ठीक ठीक, उत्तरेला थोड्या कमी आणि पश्चिमेला एकदम थोड्या. हवेसाठी, स्वास्थ्यासाठी पश्चिमेची हवा कमी, दक्षिणेची हवा जास्त, पूर्वेची हवा ठीक ठीक, उत्तरेची हवा थंडीवाली असते तर वायू प्रकोप करू शकते. एअर कंडिशनला पश्चिमेला लावणं आजारपणाला सदैव घरात ठेवण्यासमान आहे. एअर कंडिशन पश्चिमेला असेल तर उखडून फेकून द्या, दक्षिणेला लावा किंवा इतर ठिकाणी लावा. तर व्यासजी म्हणाले की कुमारी कन्यांच्या पूजेचं विधान तुम्ही लक्ष देऊ नये का जन्मेजय? 1 वर्षाच्या कन्येला तर विशेष ज्ञान नसतं म्हणून पूजेत पहिल्या दिवशी 2 वर्षाची कुमारी तिचं भगवतीच्या रूपात पूजन केलं पाहिजे. ती अपंग विकलांग नसावी आणि संदेहास्पद कुमारी नसावी की तिचा बाप काय माहिती कोण असेल. विधवेची कन्या नसावी, अनोळखी महिलेची कन्या नसावी, तिच्या पित्याचीच कन्या असावी धर्मानुसार. अशा कन्येला भगवती रूप समजून तिचं पूजन केलं पाहिजे. तिच्या पूजनाने ही दुःख दूर होतात, दुःख मिटतं, दारिद्र्य मिटतं. भगवतीचा अर्घ्यपादादी जो विधी आहे त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर वेळ लागेल. तर पहिल्या दिवशी 2 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं पाहिजे, तिला कुमारी म्हणतात. दुसऱ्या दिवशी 3 वर्षाच्या कन्येचं पूजन केलं पाहिजे, हिला त्रिमूर्ती म्हणतात, त्रिवर्गही म्हणतात. धर्म, अर्थ, कामनेच्या पूर्तीसाठी भगवतीची आराधना करावी आणि ती 3 वर्षीय कन्येचं पूजन करावं.
4 वर्षीय कन्येच्या पूजेने काय लाभ होतो तिला कल्याणी म्हणतात. आपल्या जीवनात विद्या व विजय, राज्य आणि सुखाची इच्छा करणाऱ्यांनी त्या कल्याणी नामक 4 वर्षीय कन्येचं 3ऱ्या दिवशी पूजन केलं पाहिजे आणि 5 वर्षाच्या कन्येचं 4थ्या दिवशी पूजन केलं पाहिजे. तिला रोहिणी म्हणतात. रोगनाशाची इच्छा असेल तर या देवी सर्व भूतेषु त्याच कन्येची पूजा करा आणि ती देवी रूप आहे. या देवी सर्वभूतेषु आरोग्य रूपेण संस्थिता नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः. आणि जर दारिद्र्य दूर करायचं असेल तर संपत्ती रूपेण संस्थिता. आणि मग 5वा दिवस पूजेचा असेल तर 6 वर्षीय कन्येचं पूजन करा. तिचं कालिका रूपात पूजन केलं पाहिजे. शत्रूचं दमन, शत्रूवर विजय प्राप्तीच्या इच्छुकांनी त्या दिवशी विशेष पूजा केली पाहिजे. 7 वर्षाच्या कन्येला चंडिकाचं रूप धारण करून 6व्या दिवशी तिचं पूजन केलं पाहिजे. याने ऐश्वर्य, धनाच्या इच्छुकांना सफलता मिळते. 7व्या दिवशी 8 वर्षीय कन्येला शांभवी देवी म्हणतात. तर दुसऱ्यांना मोहित करण्यासाठी, दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी, शत्रूंवर हल्ला करण्यासाठी, साम्राज्य प्राप्तीसाठी तिची पूजा करतात राजा महाराजा. आणि अष्टमीला दुर्गेची पूजा केली पाहिजे. 9 वर्षाची तिला दुर्गा म्हणतात. कठीण कार्य सिद्ध करते वेळेस, दुष्टांचा, शत्रूंचा संहार करते वेळेस त्याच दुर्गेचं चिंतन व पूजन. आणि 10 वर्षाच्या कन्येचं नवमीला पूजन केलं पाहिजे. तिला सुभद्रा म्हणतात. मनोरथ सिद्धी, संकल्प सामर्थ्य वाढवण्यासाठी, या लोक परलोकात यश आणि नवरात्रीच्या दिवशी उपवास आपल्या शरीराचे जीर्ण शीर्ण रोग आणि रोग वाढवणारे कण ते सर्व नष्ट होऊन जातात. पाप दूर होतात, मन प्रसन्न होतं, बुद्धीचं औदार्य वाढतं, तितिक्षेचा गुण वाढतो आणि नारकीय योनींपासून सुटका मिळते उपवास करणाऱ्यांना. आणि दुर्गेच्या पूजनाने कठीण कार्यांमध्ये सफलता मिळते. 9 दिवसांची नवरात्र शक्य नसेल तर बंधो 6 दिवस करा, 5 दिवस करा. 5 जमत नसेल तर 3 दिवसांची. व्यासजी म्हणाले, हे कडक नियम पालन केले तर 9 दिवसांच्या नवरात्रीचं फळही प्राप्त करू शकता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी. सप्तमी ते नवमी पर्यंत 3 दिवसांचं व्रत केलं पाहिजे. आणि त्या दिवसात चंडिका, शांभवी इत्यादी देवींचं, माताजींचं चिंतन केलं पाहिजे, दुर्गा इत्यादींचं.